नाशिकमध्ये टू व्हीलर चालवण्याआधी हेल्मेट घालायला विसरू नका, नाहीतर तुमच्यावर निबंध लिहायची वेळ येईल किंवा भविष्य ऐकायला लागेल। काय आहे हे प्रकरण तुम्हीच पहा। ही शाळा भरली आहे नाशिकच्या मुंबई नाका परिसरात। मात्र बेंचवर बसून निबंध लिहिणारे हे आहेत हेल्मेट न घालणारे दुचाकीस्वार। हेल्मेट सक्तीचे न्यायालयाचे आदेश आहेत, मात्र ते न घालणाऱ्यांना पोलिसांनी चक्क हेल्मेट सक्तीचे फायदे या विषयावर निबंध लिहायला बसवलं। 500 रुपये दंड भरा, नाहीतर 400 ओळींचा हेल्मेटचे फायदे या विषयावर निबंध लिहा, अशी सक्ती पोलिसांनी केली। एवढंच नाही तर हेल्मेट घातलं नाही तर तुमचं काय होईल हे सांगायला ज्योतिषीच बसवला। ज्योतिषाकडून भविष्य ऐकायला नाशिककरांच्या रांगा लागल्या। गेल्या 2-3 महिन्यापासून नाशिक शहरामध्ये हेल्मेट सक्ती केलेली आहे। त्याच्यामध्ये गांधीगिरी पद्धतीने आम्ही आंदोलन लोकांना अभिनव पद्धतीने लोकांना जागृती केली, लोकांना एकत्रित बोलावून त्यांचं प्रबोधन करण्यात आलं, सक्ती पण केली, दंडाची सक्ती। काल जवळपास 150च्या वर व्यक्तींनी तिथं जागेवरती हेल्मेट खरेदी करून आजपासून हेल्मेट घालू असा संकल्प पण केलेला होता। ज्या नागरिकांनी हेल्मेट घातलं त्यांना पोलिसांकडून गुलाबाचं फूल मिळालं। हेल्मेट हे नागरिकांच्या चांगल्यासाठी आहे हे मान्य असूनही नाशिककर हेल्मेट टाळण्यासाठी काहीही हास्यास्पद सबबी देत होते। भरपूर वेळा काय होतं, लोक घाईत जातात म्हणून ते हेल्मेट वगैरे, आणि आजकालचे मुलं तर हेल्मेट जास्त सिरियसली घेत नाही। इकडून पोलीस आहे तर ते तिकडून जाऊ शकतात, म्हणून खूप लोक हेल्मेट प्रेफर करत नाही। आज मी स्वतःला एक प्रॉमिस करणार आहे स्वतःचीच की मी आजपासून हेल्मेटचा उपयोग करेल। मला वाईट वाटतं की मी पण नाही घालत आणि माझ्यासारखे खूप इंडियन लोक पण नाही घालत हेल्मेट, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होतात, मग आपण दुसऱ्याला दोष देतो। पण आपण स्वतःपासून सुरुवात केली तर कदाचित अपघात कमी होते। विना हेल्मेटवाल्यांना शिस्त लावल्यावर वाहतूक पोलीस बेशिस्त चारचाकी चालकांकडे मोर्चा वळवणार आहेत। सीट बेल्ट न लावणाऱ्यांवर कारवाई होईल। दंड भरला नाही तर 1 तासाचा माहितीपट वाहन चालकांना पाहावा लागेल। याचा परिणाम काय होतो, बेशिस्तांना खरंच शिस्त लागणार का, हे येत्या काळात कळेलच। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।